हॅलो गाईज, मी नंदिनी रामटेके. आजपासून मी माझं फर्स्ट व्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे आणि माझ्या व्लॉगचे स्टार्टिंगचे क्रेडिट मी या सरांनी देते आहे. या सरांना तर तुम्ही सगळे ओळखतात असणार. हे CS अकॅडमीचे चेतन शिंदे सर आहेत. हे आपल्याला फार छान प्रकारे मेकअप शिकवतात. सॉरी, आपल्याला मीन्स आम्हाला, तुम्हाला नाही. ॲज आम्हाला फर्स्ट महाराष्ट्रीयन लुक शिकवला आहे यांनी. ही आमची फर्स्ट महाराष्ट्रीयन मॉडेल आहे, जिच्यावर सरांनी प्रॉपर पूर्ण महाराष्ट्रीयन लुक करून दाखवलेला आहे. सरांनी इथं सुरुवात केलेली आहे. इथं सरांनी आम्हाला छान बेस करून दाखवलेला आहे. आधी सुरुवातीला CTMP झाल्यानंतर कन्सिलर बेस स्टार्ट केला. कन्सिलर बेस झाल्यानंतर सरांनी ब्लेंडिंग टेक्निक सांगितली की किती लेस फाउंडेशन यूज करायचं, किती काय करायचं आहे. तुम्हाला व्लॉगमध्ये मी पूर्ण सगळं डिटेल्स नाही सांगणार आहे, कारण की मला तुम्हाला क्लास नाही शिकवायचा, तुम्हाला फक्त माझी लाईफ शेअर करायची. या माझ्या लाईफचे 3 फ्रेंड्स आहेत जे खूप बदमाश आहेत. कंटिन्यू आमची मस्ती चालू असते. पूर्ण क्लासमध्ये हीच काही ना काही आमचा कुजबूज चालू असते. आणि हा झेंडा का पडला आहे मी असं विचार करते आहे, म्हणून तिकडे तो फोकस केलेला कॅमेरा. परत आपण आपल्या टॉपिकवरती येऊ. बघा, सरांचा इकडे पूर्ण बेस बनवून झालेला आहे. आणि त्या बेसनंतर सरांनी आम्हाला आय शॅडो पण शिकवले, आयलायनर पण शिकवलं, कुठं कसं फोकस करायचं, फेसवरती काय हायलाईट करायचं आहे, तर आपल्याला कुठे जास्त फोकस द्यावा लागणार, हे सगळे छोटे टेक्निकपासून मोठ्या टेक्निकपर्यंत सगळं सांगितलं आहे. सरांनी आम्हाला ड्यूई फिनिश मेकअप, तसेच मॅट मेकअप, हे सगळं डिफरन्स आणि कसं ते क्रिएट होईल याच्यावर आम्हाला प्रयत्न करायला सांगितले, की आम्ही कसं आम्हाला स्वतःला बेटर बनवू शकेल, कुठले छोटे स्किल डेव्हलप करू शकणार, कसं ॲनालाइज करून आम्ही त्याला प्रॅक्टिकलमध्ये करू शकणार, याच्यावर सरांनी फोकस करून सांगितलं की आम्ही काय करायला पाहिजे नेमकं. आणि आमचं मेकअप असं का नाही होत त्याच्याबद्दलही आम्हाला विचारावं. बघा, सर शिकवतं आणि आमचं नुसतं चालू इकडे हाय बाय हॅलो गॉसिप्स. आम्ही आहे गॉसिप गॅंग्स क्वीन. आणि पूर्ण क्लासमध्ये आमचं गॉसिप चालू असतो. सरांचं इकडेच शिकवणं स्टार्ट, आमचं इकडं वेगळं काहीतरी. लक्ष पण तेवढंच पूर्ण असतं आमचं. असं नाही की लक्ष नाही देत म्हणून. आम्ही लक्षही तेवढंच देतो, गॉसिपही तेवढंच करतो. त्यानंतर सरांनी आम्हाला प्रत्येकाला एकाला विचारलं, एक रोला उभं करून, की तुमचं मेकअप असं का नाही होत, तुम्हाला काय वाटतं, तुमच्यात कॉन्फिडन्स नाही का, तुम्हीच तुमच्या प्रश्नाचा आन्सर द्यायला पाहिजे. मग आम्हीच सगळं एक उठून सांगत होतो की आम्हाला काय डाऊट येतं किंवा आमचे काय प्रॉब्लेम्स असेल, कशामुळं आमचं असं सरांसारखं मेकअप होत नसेल. ऑलरेडी इथं सरांचं पूर्ण मेकअप डन करून झालेलं आहे आणि आम्ही जे मेकअप करतो त्यात आमची सरांसारखं का बरं नाही होत. सो हे आम्ही सगळं त्यांच्यात सांगतो आहे की का नाही होत आहे आमचं असं, किंवा आम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे. ही बघा, आमची महाराष्ट्रीयन फर्स्ट मॉडेल रेडी झालेली आहे. हा माझ्या क्लासचा फर्स्ट महाराष्ट्रीयन लुक होता, जो सरांनी आम्हाला क्रिएट करून दाखवलेला आहे. खूपच सुंदर असा लुक करून दाखवला सरांनी. तुम्ही सुद्धा बघू शकता. तुम्हाला पण आवडेल, नक्की आवडेल. आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की नक्कीच तुम्हाला हा जर लुक आवडला असेल ना, तर मला कमेंट करून सांगा, कारण मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवते एवढं छान लुक. ठीक आहे. हा लुक झाल्यानंतर हिला पण मी क्रेडिट देईल, कारण आज ज्या क्लासवरती आली ना मॉडेल, तेव्हा स्टार्टिंगला हिचं थोडा सरांनी 2 शब्द सांगायला बोलले की ती व्लॉगर आहे, सो ती कशी व्लॉग बनवते आणि आम्ही पण इन्स्पायर कसं व्हायला पाहिजे तिच्यापासून. सो तिने तिचा बेसिक जो असा एक्सपिरियन्स आहे ना, तो आमच्याबरोबर शेअर केला की ती पण सुरुवातीला असं कसा व्लॉग बनवायची, काय रीच यायची, काय प्रॉब्लेम्स झालेत, नंतर मग कसं सॉर्ट आऊट झालं वगैरे. आणि जे तिने मला बेसिक सांगितलं ना, तिची त्या बेसिक माहितीवरून मी इन्स्पायर झाले आणि मी पण ठरवलं की मी पण आजपासून व्लॉग बनवेल. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे की मी तिच्याकडून इन्स्पायर होऊन हा माझा व्लॉग बनवते आहे. मी थँकफुल आहे तिला की तिच्यामुळे मला एवढं करेज आलं, आणि सरांची सुद्धा की जे आम्हाला करेज करत होते. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्लॉगला. बाय.